नमस्कार मित्रांनो. तुम्ही काही वेळा बघितलं असेल, की प्रेमी युगलांमध्ये दोघे जे असतात, हे प्रेमामध्ये आकंठ बुडालेले असतात. बिनधास्तपणे समाजाच्या समोर त्यांचं ते प्रेम आहे ते व्यक्त करत असतात आणि प्रेमाचा संपूर्ण आनंद सुद्धा घेत असतात. बिनधास्त खर्च करत असतात. एकमेकांचा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे तो देत असतात आणि एकमेकांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण सुद्धा करत असतात. आणि त्या यांच्याकडे बघून खरोखरच आपल्याला सुद्धा असे आवडतं, की प्रेम हे असंच असायला हवं. बिनधास्त, बेधुंद आणि बेफाम. अर्थात यांच्या प्रेमामध्ये काही काही त्रास जरी झाले किंवा काही प्रॉब्लेम जरी झाले तर ते सुद्धा एक्स्ट्रीमला असतात. म्हणजे एकमेकांच्या बद्दल ते अगदी टोकाला जातात. मग जाऊन परत त्यांच्यामध्ये काही गोष्टींचा मिलाफ होतो आणि त्यांचं जे प्रेम आहे ते पूर्ववत चालू होतं. बहुधा असे जे प्रेमी युगल आहेत त्यामध्ये दोघांची राशी सिंह राशी असण्याची शक्यता जास्त असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका व्हिडिओवरती किंवा विषयावरती विचार करणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत. जर का प्रेमामध्ये दोघांची म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघांची जर का सिंह राशी असेल तर त्यांचं जे प्रेम आहे हे कशा प्रकारे फुलत आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्षात आचरणात आणणं गरजेचं आहे. अशा कोणत्या गोष्टी की ज्या टाळणं महत्त्वपूर्ण राहील. सर्व संदर्भातली खुलासेवा चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण सिंह राशीबद्दल संपूर्णपणे जाणून घेऊ की सिंह राशी ही असते कशी. सिंह राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 5व्या स्थानामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. राशीचा जो स्वामी आहे तो रवी आहे किंवा सूर्य आहे. राशीचं जे तत्व आहे ते अग्नी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही स्थिर स्वरूप रास आहे. अर्थातच राशीचं जे सिम्बॉल आहे किंवा चिन्ह आहे त्याच्यावरून आपल्याला बऱ्याच प्रमाणात अंदाज येतो की राशीचं नेमका स्वभाव कशा प्रकारचा असेल. तर सिंह जो आहे तो आत्ताचा जंगलाचा राजा आहे आणि स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणारा आहे. तो कोणावरती डिपेंड राहत नाही. कळपामध्ये तो कधी राहत नाही. तो स्वतःची शिकार स्वतःच करतो कारण त्याच्यामध्ये आत्मविश्वास हा जबरदस्त असतो. एक्झॅक्टली अशाच प्रकारचा स्वभाव हा कुठल्याही सिंह राशीच्या स्त्री किंवा पुरुषाचा तुम्हाला दिसून येईल. त्यांच्याकडे सगळ्यात मोठं जे वेपन आहे किंवा त्यांचं सगळ्यात मोठं जे अस्त्र आहे ते म्हणजे त्यांचा आत्मविश्वास. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे त्यांच्या जीवनाबद्दलची फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान अगदी साधं सरळ सोपं असतं. ते म्हणजे जीवनात जे काही सर्वोत्तम आहे तेच आपल्याकडे असायला हवं. मग ते कुठल्याही क्षेत्रात असं राहणीमानापासून त्यांच्या विचारांपासून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा जीवनसाथी किंवा जे काही सर्व कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना सर्वोत्तम असंच असायला हवं. राहणीमानाबद्दल सांगायचं झालं तर ब्रँडेड कपडे त्यांना आवडतात. म्हणजे अगदी साधे सुधे किंवा स्वस्त बेस अशा गोष्टीमध्ये सहसा पडत नाही. म्हणजे खाईन तर तुपाशी म्हणतात असा जो प्रकार आहे तो खास करून सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतो. म्हणजे ब्रँडेड कपडे घालणं चांगले कपडे घालणं इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळे दिसायला हवं. इतरांपेक्षा आपण कट अबव ज्याला आपण म्हणतो तसा प्रकार त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. याचप्रमाणे त्यांचं बोलणं सुद्धा नेमकं असं विषयाला धरून असं जास्त काही बोलणार नाही. उघड्या रावेला नळाप्रमाणे ते वाहत राहणार नाही. हा जो भाग आहे हा भाग सिंह राशीच्या स्त्रीमध्ये सुद्धा दिसून येतो. नॉर्मली आपण म्हणतो की ज्या स्त्रिया असतात त्या थोड्याशा जास्त बोलणाऱ्या असतात किंवा शेअरिंग त्यांना आवडतं. हा भाग सिंह राशीच्या स्त्रीमध्ये दिसणार नाही. मोजकं बोलती, विषयाला धरून बोलती आणि जे काय असतं ते स्पष्ट वक्तेपणा त्यांच्यामध्ये खूप चांगला असतो. म्हणजे एखाद्याला बरं वाटतं म्हणून साखर पेरणी करणं हा भाग सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येत नाही. जी गोष्ट त्यांच्या मनात असते तीच त्याच्या ओठांवर असते आणि जे काय असेल ते अगदी ट्रान्सपरंटली बोलून मोकळे होतात. त्याच्यामुळे या ज्या व्यक्ती आहेत या ट्रस्टवरती असतात त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. म्हणजे असं काही नाही आहे की हे बोलताना फक्त चांगले बोलतात किंवा त्यांच्या मनात काही वेगळं दडलेलं आहे असं अजिबात नाही. त्यांना एखादी गोष्ट चांगली वाटली तर चांगलं बोलते, वाईट वाटलं तर तसंही ते नमूद करते. म्हणजे हा आमचा आहे तो तुमचा आहे म्हणून अशा हा भेदभाव सिंह राशीच्या पुरुष किंवा स्त्री दोघांमध्येही दिसत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिभौतिक सुखाची आवड यांच्यामध्ये जबरदस्त दिसून येते की जी चांगली पण गोष्ट आहे. यांचा भाव हाच असो की जीवन हे एकदाच मिळणारे याचा संपूर्णपणे आनंद घ्या. त्यामुळे खर्चिक थोडासा स्वभाव दिसून येतं. खर्च करताना मागे पुढे बघत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की एखादी गोष्ट वस्तू जर का विकत घ्यायची असेल तर नीट विचार करते सुरुवातीला की त्या वस्तूचा किती आपल्याला उपयोग आहे आणि आयुष्यभर ती उपयोगी पडणार आहे की त्याच्यानंतरच विकत येते. पण जी वस्तू विकत घेते ती मात्र सगळ्यांपेक्षा वेगळी असेल, सगळ्यांपेक्षा व्यवस्थित असेल, सगळ्यांपेक्षा म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळे पण निश्चित असेल. कारण यांचा स्वभावच असा असतो की जे काही चांगलं आहे जे काही सर्वोत्तम आहे तेच आपल्याकडे असायला हवं. आणि अर्थात त्याच्यामुळे हा भाग दिसून येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिद्द चिकाटी महत्त्वाकांक्षा ही जबरदस्त असते या व्यक्तींनी लक्षात घ्या. यांच्या एकंदरीत त्यांचा जो पेहराव असतो किंवा रूप असतं किंवा त्यांचं एकदम एकंदरीत व्यक्तिमत्व असतं त्याच्याकडे पण तुम्हाला अजिबात वाटणार नाही की यांची जी स्वप्न आहे ती किती मोठी आहे. लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो
थिंक बिग किंवा ऊंचे लोक ऊंची पसंत, हे जे सगळे सुविचार आहेत यांना अगदी परफेक्ट लागू पडतात. म्हणजे जे काय करायचं ते अगदी भव्य दिवा असायला हवं. यांची स्वप्न सुद्धा खूप मोठी असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्याकरता जबरदस्त कष्ट करण्याची तयारी सुद्धा यांच्यामध्ये दिसून येते. जे आता सांगितलं की जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा हा भाग तिकडे जास्त प्रमाणात लागू होतो. त्याच्यामुळे करिअरच्या बाबतीत सुद्धा करिअर यांनी कितीही खालच्या स्तरावरती जरी सुरुवात केलेली असेल तरी जीवन जसं जसं पुढे जातं तसं तसं एक विशिष्ट असा स्तरापर्यंत ते निश्चित पोहोचतात. आपली जी स्वप्न असतात ती पूर्ण करतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिनधास्तपणा, बेफिक्रीपणा थोडाफार दिसून येतो किंवा बेचूटपणा सुद्धा दिसून येतो. अर्थात त्यामुळेच ते जीवनाचा संपूर्ण आनंद घेताना सुद्धा दिसून येतात. कधी कधी यांच्या आजूबाजूला जे व्यक्ती असतात त्यांना कायम असं वाटतं की एवढा बिनधास्तपणा राहून पुढे कसं होईल, परंतु त्यांना काही तमा नसते. त्याला स्वतःच्या मनगटावरती पूर्ण विश्वास असतो की आपल्याला जी गोष्ट हवी आहे, जी गोष्ट घ्यायची आहे ती आपण मिळवणारच. दुनियेची ती फिकर करत नाही. इव्हन प्रेमामध्ये सुद्धा तुम्ही बघा की दोन्ही समजा सिंह राशीच्या व्यक्ती असेल तर लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, लोक त्याची चर्चा करतील, याचा त्यांना काहीही फरक पडत नाही. आपण प्रेमामध्ये आहोत आणि प्रेम एकमेकांबद्दल दाखवायचं आहे किंवा प्रेमामध्ये त्याचा संपूर्ण भाव हा त्यांच्या एकंदरीत तुम्हाला वागण्या बोलण्यात दिसून येतो. आणि त्याच्यामुळे खरोखरच सिंह राशीचे जे स्त्री पुरुष असतात ते जर काय प्रेमामध्ये असते तर ते प्रेमाचा संपूर्णपणे आनंद घेतात. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण पण आहे आणि तेवढीच आवश्यक सुद्धा आहे. आता आणि एक जी गोष्ट आहे ती गोष्ट थोडीशी त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. अर्थात ती पॉझिटिव्ह तो जो गुण आहे तो सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजूने काम करतो. तो म्हणजे खट्टीपणा, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताची तडजोड न करणं. हा जो भाग आहे हा भाग सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये जास्त दिसून येतो. अर्थात याचा चांगला जो भाग आहे किंवा याचा चांगला जो परिणाम आहे हा परिणाम त्यांच्या करिअरवरती दिसून येतो. म्हणजे करिअरच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर या ज्या व्यक्ती आहेत या स्वतःच्या म्हणजे ह्याची स्वतःची टेस्ट असते करिअरच्या संदर्भामध्ये पण, आणि त्याच हिशोबाने पुढे जातात. दुसऱ्याच्या सामन्याने हे करिअर निवडत नाही किंवा दुसऱ्याच्या अधिपत्याखाली सुद्धा वावरणार नाही. जरी नोकरी करत असते म्हणजे सिंह राशीच्या व्यक्ती जरी नोकरी करत असेल तरी त्यांना तिथे सुद्धा फ्रीडम आवश्यक असतं. म्हणजे त्यांना काम करण्यासाठी स्पेस आवश्यक असतो. म्हणजे वरिष्ठांनी सांगितलं त्या तालावर नाचणं हा भाग सिंह राशीच्या व्यक्तींना पटत नाही, रुचत नाही, ते तसं करतही नाही. मूलतः यांना बिझनेस किंवा स्वतःचं काहीतरी वेगळं व्यक्तिमत्व किंवा स्वतःचा काहीतरी वेगळा व्यवसाय असावा असं कायम वाटतं. आणि व्यवसायामध्ये असतील तर नक्कीच ते पुढे जातील, कारण जबाबदारी घेऊन काम करणं आणि रिझल्ट देणं हा जो भाग आहे हा भाग सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिडरशिप क्वालिटीज याच्यामध्ये खूपच चांगली असते. म्हणजे जी गोष्ट इतरांना जमत नाही ती आपण स्वतः करून दाखवणं, लीड बाय एक्झाम्पल, आणि सर्वांना एकत्र येऊन चालणं हा भाग आहे तो त्याच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. जरी त्यांच्याकडे असलेल्या माणसांचं काही चुकलं तरी त्याच्यावरती ते ओरडणार नाही. त्यांनी जर का त्याची माफी मागितली तर अर्थात त्याला माफ करते. यांचं अंतःकरण खूप मोठं असतं आणि दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती सुद्धा याच्यामध्ये खूप चांगलं असतं. दान धर्म यांच्याकडे खूपच चांगला असतो. त्याच्यामुळे माणुसकीचा जो भाव आहे हा सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हट्टीपणाचा जो भाग आहे तो अशा प्रकारे चांगल्या प्रकारे व्यक्त होतो, परंतु वैयक्तिक नातेसंबंधामध्ये त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे जर का तुम्ही प्रेम विवाहात आहात, प्रेमामध्ये आहात किंवा विवाहामध्ये आहात तर या ठिकाणी त्याचा त्रास दिसू शकतो. कारण होतं काय, ज्यावेळेस तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता त्यावेळेस खास करून ॲडजस्ट करणं ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण असते. जर का तुम्हाला ते ॲडजस्टमेंट करणं जमलं तर अर्थात तुमचं नातं पुढे जातं. तर ठरवावं लागेल की नातं महत्त्वाचं की आपला हट्टीपणा. तर तिथे थोडंसं त्यांनी काळजी घ्यायला हवी. बाकी जर का सांगायचं झालं तर अगदी बिनधास्तपणे अशी जगणारी ही रास आहे. आता आपण थोडं जी नक्षत्र आहे त्या नक्षत्रांच्या गुणधर्माबद्दल थोडंसं बोलू. पहिलं जे नक्षत्र आहे ते आहे मघा केतूचं नक्षत्र आहे. अर्थात या नक्षत्राच्या ज्या व्यक्ती असतात यांच्यामध्ये सिंह राशीचा जो बिनधास्तपणा असतो किंवा जो कॉन्फिडन्स असतो किंवा जी लिडरशिप क्वालिटी सांगितलं गुण तो जबरदस्त दिसून येतो. अर्थात या ज्या नक्षत्राची जी माणसं असतात त्यांचं राहणीमानाकडे फारसं लक्ष नसतं, परंतु त्यांची स्वप्न जी असतात ती स्वप्न कशा प्रकारे पूर्ण करता येतील त्यासाठी ते संपूर्ण तडफेने काम करतात आणि आपल्या मनात ज्या त्या गोष्टी करतातच. यांच्यामध्ये थोडंसं म्हणजे देवबुडेपणा वगैरे दिसून येतो आणि इंट्युशन्स किंवा सिक्स सेन्स ज्याला आपण म्हणतो तो खूप चांगला असतो. चाली रीती परंपरा रूढी याच्यावरती विश्वास ठेवणारे असतात. आता जीवनामध्ये त्यांची जी स्वप्न असतात ती पूर्ण सुद्धा करून दाखवतात. थोडासा ॲरोगन्सी ठेवला आपण म्हणतो आबा ह्याच्यावर थोडा जास्त दिसून येऊ शकतो. दुसरे जे नक्षत्र आहे ते आहे पूर्व शुक्राचं नक्षत्र आहे आणि त्यामुळेच सिंह राशीचा जो राजसीपणा आहे, जो रॉयल त्याची जी लाईफस्टाईल आहे, की स्टेटस घेऊन चालणारी जी रास आहे, तो जो भाग आहे तो भाग मूलतः
पूर्व नक्षत्राच्या व्यक्तीमध्ये जास्त दिसून येतो. म्हणजे त्याचं राहणीमान अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि त्याला नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत यांची आवड सुद्धा असते, किंवा परफ्युम्स किंवा दागिने किंवा चांगले कपड्याची आवड असते आणि जीवन व्यवस्थितपणे पूर्ण सुद्धा करतात किंवा यांचा एक थाट असतो, लक्षात घ्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात राहण्यासारखं हे थोडं व्यक्तिमत्व असतं. थोडंसं ॲडजस्ट करण्याची तयारी ही पूर्व नक्षत्राच्या व्यक्तीमध्ये दिसून येते. उत्तर नक्षत्राचे जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी खूप चांगलं असतं आणि त्यांचं राहणीमान सुद्धा खूप चांगलं असतं आणि यांच्यामध्ये सुद्धा ॲडजस्ट करण्याची वृत्ती किंवा तशी ही तयारी असते, ती पण फार काही ॲडजस्ट करणार नाही. एकंदरीतच सांगायचं आता तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल की सिंह राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता आपण आपला विषय आहे तो म्हणजे प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये दोघे म्हणजे पुरुष आणि स्त्री दोघेही जर का सिंह राशीचे असतील तर अर्थातच आत्तापर्यंत ते तुम्हाला समजा की हे समजा प्रेमामध्ये असेल तर प्रेमाचा संपूर्णपणे आनंद घेतील, कोणालाही घाबरणार नाही, व्यक्तीला कुठल्या परिस्थितीला किंवा समाजात ते घाबरत नाही, आपल्याला जे वाटतं ते पूर्णपणे व्यक्त करणं, त्याचा संपूर्णपणे आनंद घेणं हा त्यांचा भावच आहे, तो तसे घेताना सुद्धा दिसतात. त्याच्यामुळेच एकमेकांचे लाड पूर्ण करणं, म्हणजे बाहेर फिरायला जाणं किंवा हा जो सगळा भाग आहे हा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. चालीरीतीनं किंवा रूढींना सहसा हे प्रेमामध्ये तसे पाहत नाही. यांच्याने की त्यांना काय वाटतं आहे किंवा त्यांचा आनंद कशात आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तशाच प्रकारचा त्यांचा स्वभाव सुद्धा असतो. त्याच्यामुळे एकमेकांचे पूर्ण लाड करतील, एकमेकांना पूर्ण गरजा पूर्ण करते आणि एकमेकांना पूर्ण रिस्पेक्ट सुद्धा देते. आता यानंतर महत्त्वाची कोणती गोष्ट कोणती आहे ती म्हणजे जर का याच्या दोघांमधलं कुठल्या तरी कारणावरून समजा गोष्टी थोड्याशा वेगळ्या झाल्या किंवा भांडणं झाली किंवा काही स्ट्रेस आला तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते ती म्हणजे ॲडजस्ट कोणी करायचं, बॅकफूटला कोणी जायचं. तर हा भाग आहे थोडा महत्त्वाचा, कारण हट्टीपणा हा या राशीला थोडासा गाभा आहे. त्याच्यामुळे तिथे त्यांना ते स्टेटसचं वाटतं की आपण समजा मागे घेतलं किंवा कमीपणा घेतला तर पुढे जाऊन परत रिलेशनशिप अशा प्रॉब्लेम तर मलाच करावं लागेल वगैरे वगैरे. कारण थोडंसं या संदर्भात तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की तुमचं नातं महत्त्वाचं आहे, तुमचं रिलेशनशिप महत्त्वाची आहे की तुमचा स्वभाव. लक्षात घ्या, म्युच्युअल रिलेशनशिपमध्ये तुमचा जो हट्टीपणा आहे तो येता कामा नये. तसा तो आला तर निश्चित समजून जा की तुमचं रिलेशनशिप हे जास्त काळापर्यंत टिकणार नाही. इथे सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची की नक्षत्र मोठा जो रोल आहे तो प्ले करतात. मघा नक्षत्र जे मी सुरुवातीला सांगितलं की मघा नक्षत्राचे स्त्री किंवा पुरुष दोघेही कोणी असते तर त्याच्यामध्ये स्टबर्ननेस असतो, जो हट्टीपणा असतो तो जबरदस्त दिसून येतो. ते नक्षत्र आहेत ते ॲडजस्ट करताना कठीण आहे. बाकी पूर्व आणि उत्तर नक्षत्राचे जे स्त्री पुरुष असतील ते साधारण ॲडजस्ट करतात. म्हणजेच दोघांमध्ये दोन्ही समजा सिंह राशीचे असतील, दोघांची मना नक्षत्र असतील तर मात्र त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम बनले तर ते सॉल्व्ह होणं थोडंसं कठीण होऊन बसतं, कारण प्रत्येकाचा हा स्टेटस इश्यू बनून जातो, इगोचा इश्यू बनून जातं. मात्र एकाचं मघा नक्षत्र असेल आणि दुसऱ्याचं पूर्व किंवा उत्तर यापैकी एक नक्षत्र असेल तर काय मोठा प्रॉब्लेम येत नाही, काय त्यांना काही गोष्टी ॲडजस्ट होतातच. पण तरीसुद्धा दोघांनीही लक्षात ठेवायला हवं की ॲडजस्ट करणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी रास आहे या राशीसाठी स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट अत्यंत महत्त्वाचा असतो. दोघांनीही हे कायम लक्षात ठेवायला हवं की तुमच्या शब्दाने, तुमच्या एकंदरीत ॲक्शनने किंवा तुमच्या विचारांनी दुसऱ्याचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावता कामा नये. जर का तो सेल्फ रिस्पेक्ट दुखावला गेला मग ते नक्षत्र कुठलंही जरी असलं तरी तो लगेचच्या लगेच ते जे रिलेशनशिप असेल त्याचा एनी करेल म्हणजे संपेल. तर ही गोष्ट कधी महत्त्वाची आहे. फक्त तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ॲडजस्ट करता तुम्हाला आलं पाहिजे. ही एकच गोष्ट जरी लक्षात ठेवली तरी तुमचे जे रिलेशनशिप आहे त्या रिलेशनशिपमध्ये कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम कधीही येणार नाही. या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम येत असेल कुठल्या वेगळ्या कारणाने तर अर्थातच तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. आत्तापर्यंत आपण जी काय चर्चा केली ती फक्त आणि फक्त तुमच्या राशीवरून केली किंवा चंद्र राशीवरून केली. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्र व्यतिरिक्त बाकी 11 ग्रह सुद्धा असतात. ते आपापल्याप्रमाणे कुंडलीवरती परिणाम करत असतात. ते कोणते असतात, कशा प्रकारचे असतात, आपली जी कुंडली ते पाहून उपाहून त्याद्वारे योग्य ते मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमामध्ये किंवा रिलेशनशिपने दोघांच्या समजा सिंह राशी असतील तर त्यांचं ते रिलेशनशिप आहे कशा प्रकारे पुढे जाईल या संदर्भातली चर्चा.